चिमणराव भाऊ करता का म्हणलं जमा पैसे या महिन्याचे? अरे भरातच आहे ना बा महिना महिना भरायच्या आणि मागणी करायची. 31चा महिना आहे ना हे. मग 31 तारीख जाऊ दे बा. ना पण काही महिने तिथचेच असते ना हो. हा हो कसं आता 31 आणि काय 30 काय. हा उद्याचं मग उद्या देऊनच राहिलो ना आपण. का नाही थोडी म्हणलं तुम्हाला का बंद करून राहिलो. हा पण आता कसं आहे वर्गण द्यावं लागते मला, बाकीचे काम आहे ढेप घ्या लागते. हा जरासं पैशाचं काम होतं. हा एक दिवस आधी दिले तर काही बिघडून राहिले. हो ना पण आता मले बी आता पेपरवाल्याची बिल जमा नाही करला माय तो सारखं आहे ना रे बा. मग लोकांच्या घरी आता मले एक एक महिना जाते तरी लोक पैसे बिल नाही देत. मग काय ते घरून भर लागते काही काही तर. मग तुम्ही राजा काही करता देतो ना मी. काय 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 किती आहेस किती आपले? 1800 रुपये आहे ना. 1800 रुपये? अरे का काय डोकं जागा राख तुमचं राजा चिमणराव. हा म्हणलं सकाळी 1 लिटरचा, संध्याकाळचा अर्धा लिटरचा, 1.5 लिटर दूध रोजचं, मग 60 रुपये लिटर, 90 रुपये रोजचे, मग 9 तरी 2700 रुपये होऊन राहिले ना महिन्याचे 30 दिवसाचे. आणि हे 31 तारीख आहे त्याचा एक दिवस शिल्लक, त्याचे अलग अजून 90 रुपये. मग काही राजा कसं काय म्हणलं? 1.5 लिटरचा उकडा केला का आपला या महिन्यात? एक अर्धा अर्धाच तो सकाळ संध्याकाळ. हो लागतेच ना आता. आता बाळाला लागत नाही का रामुले? सकाळ संध्याकाळ दूध पाहिजे त्याले. म्हणलं बाबा बी चहा दुधातच घेते तर आई बी दुधातच घेते. मग आता काय करणार आम्ही? तेवढं लागतेच ना आता. रोज रोज कमीच पडे ना. पुढे आणा लागे ना. सांगा आता 3-3 हजार रुपये दुधाला लागले तर कसं काय पुरण तर पुरण बा पगार मायात आहे. हो ना माय आर्थिक बजेट कोलमडते वाटते बा नाही का? कोसळते मा बजेट यावेळेस. हो ना इतकाले जर खर्च करून राहिला तर एक तर सासरे बा मोठे कठीण काम झाला आता.